हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करो और बेल आइकॉन को दबाओ। आज आमच्या जे बंगाळेताई आहेत यांनी आज भुसावळ नगरपालिकेचा पदभार स्वीकारला। विशेष म्हणजे 4:50 स्वीकारला। प्रत्येक ठिकाणी 9ची टोटल आमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्या 9च्या टोटलच्या हिशोबाने आज जी सुरुवात होते आहे ती चांगली होते आहे। परंतु आज पहिल्यांदा मी 9 वर्षानंतर आज नगरपालिकेत आलो। 9 वर्षापूर्वी जो हॉल बॅडमिंटन हॉल आम्ही जो तयार केला होता त्या बॅडमिंटन हॉल मध्ये आज नगरपालिका चालू आहे आणि विशेष म्हणजे मला नगरपालिकेपेक्षा मोठी पार्किंग जास्त दिसते आहे। म्हणजे खरं जर म्हटलं तर सध्या मला एक तर वाटतं की लवकरच पार्किंग मधूनच आपण काम सुरू करू असं मला वाटतं। कारण आज या ठिकाणी विकासाची जी दृष्टी आहे, स्वच्छता आहे, बाकीची गोष्ट आहे, तर सर्वात पहिले जी स्वच्छता सुरू करावी लागेल ते नगरपालिकेच्या कार्यालयापासून सुरू करावी लागेल। कारण नगरपालिकेच्या जेव्हा आत मी एंट्री घेतली तर पहिला सोफा एवढा भारी आहे की मी ते सोफा बघूनच हे झालो। परंतु आता साहजिक आहे की येणाऱ्यांची दृष्टी पहिले जी होती ती वेगळी होती। त्यांना नगरपालिकेत स्वच्छता असो का नसो, त्यांना गावात असो का नसो, त्यांना काही घेणं देणं नव्हतं। पण आम्ही नगरपालिकेत बी स्वच्छता करू, गावात बी स्वच्छता करू। आणि मी खात्रीने सांगतो की आमचा नगराध्यक्ष गरीब घरचा व्यक्ती असल्यामुळे खंबीरपणे खात्रीने त्यांना काही बाकीच्या गोष्टीची काही घेणदेण नाही आहे। ज्याच्याजवळ जास्त असतं त्याला घेणदेण असतं, ज्यांच्याजवळ काही नाही त्याला काही घेणदेण नाही आहे। आणि मला विश्वास आहे की आपल्या बंगाळेताई जे आहे यांच्या हातून या भुसावळ शहराचा विकास हा जोमाने होईल, चांगला होईल। आणि विशेष म्हणजे ही जी मॅच आहे ही 2020ची मॅच खेळावी लागेल, तेव्हाच भुसावळचा विकास मोठा होईल। बरं, 50 ओव्हरची मॅच खेळायची नाही, 2020ची खेळू आणि जोरात या भुसावळचा जो विकास आहे त्या संदर्भात ते करतील, माझा विश्वास आहे। मुख्य अधिकारी सुद्धा त्यांना साथ देतील चांगल्या पद्धतीने। कारण नगरपालिकेचे हे 2 पाये आहेत, एक मुख्य अधिकारी आणि एक नगराध्यक्ष। आता बाकीचे सभापती होतील, उपाध्यक्ष होईल, सर्व होईल। पण मी खात्रीने सांगतो की तुम्हाला झटपटीने म्हणजे उद्यापासूनच उद्घाटनाची तयारी दिसेल। उद्यापासूनच तुम्हाला अचानक कुठे उद्घाटन आहे याचं माहिती पडेल आणि रात्र दिवस काम त्या ठिकाणी करावं लागेल। आणि मला वाटतं की जसं माझ्या वेळेस मला घरून डब्बा घेऊन यावा लागत होता तसं तुम्हाला बी नगराध्यक्षांनी घरून थोडा डब्बा घेऊन यावा लागेल। कारण त्याच्याशिवाय होणार नाही। आता आमच्याकडे इथे आता 12 नगरसेवक आमचे निवडून आले आहेत, एक नगराध्यक्ष 13 आले आहेत, काँग्रेसचे बी आमचे 3 आहेत, राज आहेत आणि अपक्ष अजून आमचे जे आहेत ते आहेत। मला वाटतं आज रात्रीपर्यंत 20-21 होतील असा माझा अंदाज आहे। 21 आणि बाकी पुढे तर तुम्हाला सांगायची गरज नाही। सर्व पत्रकार सुद्धा सुज्ञ आहेत, नागरिक सुद्धा सुज्ञ आहेत आणि जे काही पेरून ठेवलं आहे मी ते उगेलच एवढी खात्री आहे। म्हणजे इतिहास घडणार, इतिहासच घडवणार आणि घडला। आणि विशेष म्हणजे खरी गोष्ट जर सांगू तर आजचा हा जो विजय आहे हा धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे आणि इथे जनशक्ती जिंकली आहे। आणि त्यामुळे भुसावळचा विकास ज्या ज्या ठिकाणी थांबलेला असेल त्या त्या ठिकाणी आम्ही सुरू करू। लवकरात लवकर जसं ताईंनी सांगितलं पाण्याचा प्रश्न हा गंभीर आहे आणि पाण्याचा प्रश्न गंभीर असताना तो कसा सोडवायचा त्याचं मार्गदर्शन मी सर्वांना करेलच। आणि मला माहिती आहे की कुठे कोणत्या पाईपलाईनने कुठे बूच मारलेला आहे, तो बूच मी काढेल एवढीच खात्री देतो। 1.5 वर्ष पाणी लवकर मिळेल। 1.5 वर्ष काय तुम्हाला मी सांगला ना, 3च महिन्यात 90 दिवसात तुम्हाला फरक दिसेल। किती 90 डेज हा माझा शब्द आहे। शहरामध्ये कचरा ढिगार खूप झालेली, ते स्वच्छ होणार आहे, हटणार आहे का? ऐकून तर घ्या, कचऱ्याचे जे ढिगार आहे जसे तुम्हाला कान्याकोपऱ्यात दिसतात एका ठिकाणी, त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही। जिथं कचरा कुंड्याच्या जागा होत्या
तिथेच कचराकुंड्या होतील, जिथे कचराकुंड्यांच्या जागेवर अतिक्रमण झालंय ते अतिक्रमण हटेल असं मला वाटतं. मग कोणत्या कचराकुंड्यावर कोणी काय केलं ते मी आज बोलत नाही, ठीक आहे. पण एक आहे की कोणाला बेघर होऊ देणार नाही, कोणाला बेदुकानदार होऊ देणार नाही आणि सर्वांना सुविधा देऊ, चांगलं काम करू, गरीबाचं काम करू, मोठ्याचं बी काम करू आणि दोघांना एकाच खिडकीतून काम करू, एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी. भुसावळकरांचे सर्वांचे मनापासून मी नमस्कार म्हणते आणि आभार मानते की आज त्यांनी मला नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्यांनी मला निवडून आणले आणि आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब व आदरणीय संतोषभाऊ चौधरी साहेब आज यांच्या आशीर्वादाने मी नगराध्यक्ष पद म्हणून निवडून आलेली आहे. त्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते आणि आज मी नगरपालिकेमध्ये आलेली आहे नगराध्यक्ष पदासाठी. इथं मला त्यांनी आज नगराध्यक्ष पद स्वीकारले आहे, त्यांच्या मनापासून खूप खूप आभार मानते आहे. समस्या आहे ते नक्की दूर होणार आणि जे त्यांची समस्या आहे ते नक्की मी दूर करणार. नगरपालिकेचे हे दोन काही आहे. नवी पालिका खाली माननीय नगराध्यक्ष महोदय यांचे समोर पा जोड़ो मयूर पीछे आते मयूर पीछे आतले जो अहवाल आहे जो रिपोर्ट आहे तो माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना सादर करण्याचा हा अहवाल आहे. यामध्ये पत्र आहे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याबाबत. महोदय, वरील विषयान्वये मी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसद शरदचंद्र पवार गट तर्फे लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विजयी झालेली आहे. तरी आज दिनांक 23/12/2025 रोजी नगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारत आहे. यानंतर अहमदभाई कुरेशी यांचा सुद्धा नगरसेवक यांचा सुद्धा चौधरी राज विजय चौधरी यांचा सुद्धा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर सचिन अण्णा पाटील यानंतर सोहेलभाई पठाण यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. यानंतर सचिन भाऊ चौधरी यांचा सुद्धा या ठिकाणी रूपकोपर में चला जाना चाहिए सब बाकी नहीं